हॅलो हॅलो, आवाज येतोय? कुणीतरी मला कमेंटमध्ये फक्त त्याचं टाका, म्हणजे मला सुरू करता येईल. हां, नमस्कार. ठीक आहे, म्हणजे माझा आवाज येतोय असं मला वाटतंय. तर नमस्कार. आज मला आपल्याशी वारकरी परंपरेच्या अनुषंगाने काही एक संवाद साधायचा आहे. आदरणीय अशोक हृदय मानव यांनी मला विनंती केली की वारकरी संत परंपरेच्या अनुषंगाने आपण बोलावं. संविधान दिनाच्या निमित्ताने जो काय संविधान सप्ताह सुरू आहे एका अर्थाने, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे मान्यवर बोलतायत, तर तुम्ही सुद्धा बोलावं असा त्यांनी आग्रह केला, आणि त्याच्यानुसार मी आज आपल्याशी त्यांच्या पेजवरून संवाद साधतोय. तर माझा आजचा विषय आहे वारकरी संतांचा विचार आणि संविधानिक मूल्यविचार. संविधानिक मूल्यविचार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या 4 मूल्यांच्या भोवती आपण संविधानाचा मूल्यविचार समजून घेत असतो. कारण संविधानातली इतर कलमं, संविधानातल्या इतर तांत्रिक गोष्टी, संविधानाच्या बाकीच्या बाबी याच्यापेक्षा आपण मुख्यत्वे संविधानाच्या मूल्यविचारांना महत्त्व देत असतो. कारण संविधानाचा मूल्यविचार हाच तर संविधानाचा गाभा आहे, आणि म्हणून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या अनुषंगाने त्याचं मूल्यमापन करत असतो. तर वारकरी संतांचा विचार आणि संविधानिक मूल्यविचार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वारकरी संतांनी जो विचार मांडलेला होता तो एका अर्थाने या विचारांना पूरकच होता. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्य ही आधुनिक काळाची देण आहे असं आपण मानतो. फ्रेंच रिव्हॉल्युशनमधनं या मूल्यांचा जन्म झाला आणि जगभर वेगवेगळ्या ठिकाणी या मूल्यांचा स्वीकार झाला, आणि त्याच्यानुसार त्या त्या ठिकाणी सामाजिक चळवळी झाल्या, राजकीय चळवळी झाल्या, आणि या मूल्यांच्या विषयीची एक समज जगभर विकसित होत गेली असं आपण मानतो. पण जेव्हा केव्हा ही मानव जात आपल्या विकासाचा, आपल्या माणूस असण्याचा विचार करते तेव्हा तेव्हा ही मूल्य बीजरूपाने होतीच, आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात वारकरी संतांनी ही मूल्य बीजरूपाने मांडलेली होती असं आपल्याला दिसतं. तर काय केलेलं आहे संतांनी? आपल्या महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकात वारकरी संत परंपरा उदयाला आली. त्याच्यात अनेक संत होते. ज्ञानेश्वर माऊली होते, नामदेवराय होते, गोरोबा काका होते, सावता माळी होते, चोखा मेळा होते, जणाबाई होत्या, त्यानंतर कान्होपात्रा माऊली होत्या, सोयराबाई होत्या, एकनाथ महाराज होते, भानुदास महाराज होते, लतीफ शाह होते, शेख मोहम्मद बाबा होते, तुकाराम महाराज होते, नरहरी सोनार होते. कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील की ही सगळी संत मंडळी महाराष्ट्रामध्ये होती, आणि या संतांनी वारकरी परंपरेच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. किंबहुना संतांचं ते कर्तव्यच होतं. तुकोबारायांनी एके ठिकाणी म्हटलेलं की अभ्रकाचे साठी पंथे हाती धरिली पाटी. जसा एखादा शिक्षक हातामध्ये पाटी धरून त्याच्यावरती अक्षर गिरवतो, त्याचप्रमाणे संत हे समाजाला दिशा देत असतात, संत हे समाजाला शिकवण देत असतात, आणि त्यामुळे संत हे एका अर्थाने लोकशिक्षक आहेत. तर हे लोकशिक्षक असलेले संत महाराष्ट्रामध्ये होते, आणि त्यांची जर आपण सामाजिक पार्श्वभूमी बघितली तर हे वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून आलेले होते, वेगवेगळ्या जात समूहातून आलेले होते, वेगवेगळ्या जातीतून आलेले होते. म्हणजे ज्याला सामाजिक न्यायाचं तत्व आपण म्हणतो ते या संत परंपरेतल्या संतांच्या वर्ण जर नजर फिरवली तरी आपल्याला दिसतं. म्हणून तुकोबारायांचा एक अभंग आहे, वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसा द्या निवडून मजपाशी. जातीच्या अभिमानाने पावन झालेला असा एक तरी माणूस मला निवडून द्या असं तुकोबाराय म्हणतात. वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसा द्या निवडून मजपाशी. याच्या उलट काय झालं तुकाराम महाराज सांगतात, अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने तयांची पुराणे भाट झाली.
म्हणजे ज्यांना दलित मानलं गेलेलं आहे अशा जातीतल्या व्यक्तींनीच कर्तृत्व गाजवलं आणि भक्तीच्या क्षेत्रात एक उच्च अवस्था प्राप्त केली असं तुकोबराय म्हणतात. आणि मग वेगवेगळी उदाहरणं देतात. त्याच्यामध्ये चोखा मेळा बंका जातीचे महारथ्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, किंवा कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आबेदू हरीचे ठाई, कबीर मोमीण लतीप मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. अशा कितीतरी अनेक संतांची उदाहरणं तुकोबरायांनी दिलेली आहेत आणि सांगितलेलं आहे की जातीच्या अभिमानाने कुणी पावन होत नाही, वर्णाच्या अभिमानाने कुणी श्रेष्ठ ठरत नाही, तर खरं श्रेष्ठ कनिष्ठत्व हे त्याच्या अंतःकरणातल्या भावभक्तीच्या भूमिकेवरून ठरतं. म्हणून वारकरी परंपरेने जातीभेदाला नकार दिलेला होता, समतेचा विचार मांडलेला होता. पंढरीच्या वाळवंटाचं वर्णन करताना तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, 18 पगड याती सकळही वैष्णव नाही तुझ्या भाव पंढरीशी, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका. म्हणजे पंढरपुरातल्या लोकांना जातीचा अभिमान नाही, जातीचा अभिमान विसरून सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. हे पंढरपूरच्या वाळवंटाचं वर्णन तुकोबरायांनी केलेलं आहे. म्हणजे तुकोबराय असतील, त्याच्यानंतर नामदेवराय असतील, एकनाथ महाराज असतील, या सगळ्या संतांनी जातीभेदाच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. एकनाथ महाराजांचा एक अभंग फार सुंदर आहे. एकनाथ महाराज म्हणतात, जया म्हणती नीच वर्ण स्त्री शूद्रादी हीन जन, सर्वानुभूती देव वसे नीच्या ठाई काय नसे. देव जर सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असेल तर तुम्ही ज्याला शूद्राती शूद्र म्हणून हिनवता, खालच्या पातळीवरचं मांडता, त्या लोकांच्या अंतःकरणात सुद्धा देव आहेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्याला स्त्री शूद्र म्हणून हिनवता, ज्यांना हीण मानता, त्या लोकांच्या मध्ये सुद्धा देव आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्याशी आपला व्यवहार हा समतेचा असायला पाहिजे असं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. हे संत केवळ अभंगातून समतेचा विचार मांडत होते असं नाही, तर प्रत्यक्षात तो विचार जगत सुद्धा होते. जे एकनाथ महाराज एक दलित वारकरी होते राणू नावाचे, त्यांच्या घरी जाऊन ते जेवलेले होते. विचार करा की 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय सहभोजनाच्या चळवळी झालेल्या आहेत आणि आंतरजातीय सहभोजन करणं ही अत्यंत क्रांतिकारक गोष्ट होती. म्हणजे अनेकदा पुरोगामी सुधारणावादी म्हटले जाणारे अनेक समाज सुधारक सुद्धा सहजी दलितांच्या घरी जाऊन जेवण करू शकत नव्हते. त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये शेकडो वर्षांपूर्वी एकनाथ महाराजांनी दलितांच्या घरी जाऊन जेवणं ही अत्यंत क्रांतिकारक घटना होती. मी फक्त आपल्याला एक उदाहरण देतो की पंडित शिवनाथ शास्त्री नावाचे एक ब्राह्मो समाजीय समाज सुधारक होते. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अशी एक नोंद केलेली आहे की एका कामटी जातीच्या व्यक्तीने तापवलेल्या पाण्याची त्यांनी आंघोळ केली म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. म्हणजे एखाद्या खालच्या मानल्या गेलेल्या जातीतल्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची आंघोळ करणं सुद्धा 19व्या शतकात 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याकडे प्रचंड अधर्म असलेली गोष्ट मानली जात होती. अशा समाज व्यवस्थेमध्ये एकनाथ महाराजांनी 15व्या शतकात एका दलिताच्या घरी जाऊन जेवण करण्याचं धाडस दाखवलं. ही अत्यंत महत्वाची समतेची कृती होती असं आपल्याला म्हणता येतं. किंवा त्याच्याही आधीचं उदाहरण द्यायचं झालं तर नामदेवरायांचं देता येईल. नामदेवराय दलित मानल्या गेलेल्या चोखोबरायांच्या घरी जाऊन जेवलेले होते, त्याची वर्णन आहेत. नामदेवराय सगळेच इतर संत चोखोबरायांच्या घरी जेवलेले होते असं वर्णन आहे. चोखोबरा हे दलित मानले गेलेले संत, पण त्यांची समाधी नामदेवरायांनी पंढरपूर शहराच्या मध्यभागी विठ्ठल मंदिराच्या समोर बांधलेली आहे. म्हणजे इतर कोणत्याही जातीतल्या संतांच्या समाध्या विठ्ठल मंदिराच्या इतक्या जवळच्या अंतरावर नाहीत. फक्त चोखोबारायांची समाधी विठ्ठल मंदिराच्या समोर मध्यवर्ती ठिकाणी बांधलेली आहे. याच्यावरून नामदेवरायांचं स्थान आपल्या लक्षात येतं. समाधीचं सोडा, साधी दलितांची घरंही गावकुसाच्या आत स्वातंत्र्यानंतर आता 75 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अजून आपल्याला दिसत नाहीत. 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी एका दलित संतांची समाधी पंढरपूर नगराच्या मध्यभोवती विठ्ठल मंदिराच्या समोर त्याचं बांधकाम करणं हे फारच अद्भुत होतं, क्रांतिकारक होतं, हे आपल्या लक्षात येईल. किंवा चोखोबारायांचे अभंग कुणी लिहून घेतले तर ते अनंत भट अभ्यंग यांच्यासारखे एका ब्राह्मणाने लिहून घेतले. म्हणजे वारकरी परंपरेने हा जो काही समतेचा विचार मांडलेला आहे तो समतेचा विचार आपण समजून घेण्याची गरज आहे. वारकरी परंपरेने जसं जातीभेदाच्या विरोधात आवाज उठवला, जातीभेदाच्या विरोधात जसं कार्य केलं, तसंच त्यांनी स्त्री पुरुष समतेच्या बाबतीतही केलेलं आहे. म्हणून वारकरी परंपरेत अनेक महिला संत आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये संत जनाबाई आहेत, सोयराबाई आहेत, कान्होपात्रा माऊली आहेत, बहिणाबाई आहेत,
अशी कितीतरी महिला संतांची नावं आपल्याला सांगता येतील की ज्या महिला संतांनी वारकरी परंपरेमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. जनाबाई माऊली त्या काळात म्हणतात की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संते ऐसे केले मज. की साधू संतांनी काय केलं तर स्त्री जन्म म्हणून माझ्या मनात जी उदासपणाची भावना होती, न्यूनगंडाची भावना होती, त्या भावनेतून मला बाजूला काढण्याचं काम हे संतांनी केलं. स्त्री म्हणून कोणत्याही प्रकारचा दुय्यम भाव माझ्या मनात राहणार नाही, अशा प्रकारचं वातावरण संतांनी निर्माण केलं असं जनाबाई सांगतात. म्हणजे स्त्री जन्म म्हणून कुठल्याही प्रकारचा उदासवाणेपणा मला वाटणार नाही असा संतांचा विचार आहे. हे 700 वर्षापूर्वी आमच्या जनाबाई माऊली सांगतात. किंवा कानोपात्रा माऊली, त्या एका वेश्या आईच्या पोटी जन्माला आलेल्या होत्या, पण तरी देखील भक्तीच्या बळावर त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रतिष्ठा प्राप्त केली, अधिकार प्राप्त केला, सन्मान प्राप्त केला. आणि कानोपात्रा माऊलीनंतर जेवढे काही संत झाले त्या संतांनी त्यांच्या अभंगांमध्ये कानोपात्रा माऊलींचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो. तेच सोयराबाईंच्या बाबतीत आहे. सोयराबाई चोखोबारायांच्या पत्नी, त्यांनी अनेक अभंग लिहून ठेवलेले आहेत. त्या अभंगांमधून सामाजिक क्रांतीचा विचार मांडलेला आहे. बाटविटाळच्या संकल्पना त्यांनी हास्यास्पद ठरवलेल्या आहेत, त्याच्या विरोधात त्यांनी अभंग लिहिलेले आहेत. हे सोयराबाईंनी केलेलं आहे. तसंच त्याच्यानंतर बहिणाबाईंनी केलेलं आहे. बहिणाबाई या ब्राह्मण घरातल्या, आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिऊर नावाचं गाव आहे. या शिऊर नावाच्या गावात त्यांना दिलेलं होतं. त्यांचं माहेर हे देवगाव रंगारी. तर त्या नवऱ्यासोबत फिरत फिरत तीर्थाटन करत कोल्हापूरला आल्या आणि कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी जयराम स्वामी वडगावकरांच्या कीर्तनाचं श्रवण केलं. जयराम स्वामी वडगावकर तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन करत होते, ते बहिणाबाईंनी ऐकलं. आणि मग बहिणाबाईंनी काय केलं तर बहिणाबाईंनी तुकोबारायांना मनोमन गुरु मानलं. एक ब्राह्मण स्त्री शूद्र मानल्या गेलेल्या तुकोबारायांना गुरु मानते हे त्या काळात न पचणारी गोष्ट होती. म्हणून त्यांनी बहिणाबाईंना विरोध केला, स्वतः नवऱ्यानेच विरोध केला. कैसा शूद्र तुका स्वप्नीच दर्शनी, बिघडली पत्नी काय करू, असे त्याचे उद्गार आहेत. हे बहिणाबाईंनीच नोंदवलेले आहेत. पण बहिणाबाई त्यांना घाबरल्या नाहीत. बहिणाबाईंनी ठामपणे तुकोबारायांना गुरु मानलेलं होतं. त्यानंतर देहूला आल्या. त्यांनी तुकोबारायांना अगोदर स्वप्नामध्ये गुरु मानलेलं होतं, नंतर प्रत्यक्षात मांडलं. आणि त्यांनी वज्रसूचीवर भाष्य लिहिलं. म्हणजे वज्रसूची हा असा एक ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये वर्णव्यवस्थेचं खंडन आहे, जन्मजात वर्णव्यवस्थेचं खंडन आहे, ब्राह्मणत्वाचं खंडन आहे, जाती अभिमानाचं खंडन आहे. आणि ते काव्य हे बौद्धाचार्य अश्वघोषाने लिहिलं होतं अशा प्रकारची मान्यता आहे. तर त्या वज्रसूचिकोपनिषदाचा, त्या वज्रसूचीचा बहिणाबाईंनी मराठीमध्ये अभंग अनुवाद केलेला आहे. आणि तो मराठीमध्ये केलेला अभंग अनुवाद आजही उपलब्ध आहे. म्हणजे बहिणाबाईंसारख्या एका परंपरा प्रिय मानल्या जाणाऱ्या ब्राह्मण घरातल्या स्त्रीने अशा पद्धतीने कुणबी असलेल्या तुकाराम महाराजांना गुरु मानलं आणि त्याच्यानंतर जाती व्यवस्थेचं, वर्णव्यवस्थेचं खंडन करणाऱ्या वज्रसूची काव्याचा मराठीमध्ये अभंग अनुवाद केला. ही अत्यंत क्रांतिकारक गोष्ट आहे. म्हणजे वारकरी परंपरेने जसा जातीभेदाच्या विरोधात आवाज उठवला तसा लिंगभेदाच्या विरोधात सुद्धा आवाज उठवला. आणि म्हणून स्त्री जन्म म्हणून जो एक न्यूनभाव स्त्रियांच्या मनामध्ये होता त्यातून त्यांना बाहेर काढून माणूस म्हणून त्यांना प्रतिष्ठा देण्याचं काम हे वारकरी परंपरेतल्या संतांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. दुसरं म्हणजे वारकरी परंपरेमध्ये जसे हिंदू संत आहेत तसे मुस्लिम संत सुद्धा आहेत. लतीफ नावाचे एक संत वारकरी परंपरेत होते. लतीफ म्हणजे नावातच आपल्या लक्षात आलं असेल की ते मुस्लिम होते, परंतु त्यांना वारकरी परंपरेने संत पदावर पोहोचवलेलं आहे, संत मांडलेलं आहे. तुकोबाराय त्यांचं वर्णन करताना म्हणतात की कबीर मोमीण लतीफ मुसलमान सेना नाहवी जाण विष्णुदास. कबीर मोमीण लतीफ मुसलमान सेना नाहवी जाण विष्णुदास. हे लतीफ महाराज मुस्लिम असलेले, पण त्यांना वारकरी परंपरा संत मानते. त्यांचे काही अभंग उपलब्ध आहेत, त्यांचा तुकोबारायांनी उल्लेख केलेला आहे. हे जसं लतीफांच्या बाबतीत आहे तसं शेख मोहम्मदांच्या बाबतीतही आहे. शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद असे कितीतरी अभंग शेख मोहम्मद बाबांनी लिहिलेले. शेख मोहम्मद बाबांनाही वारकरी परंपरेतले अनेक संत मानत होते. जयराम स्वामी वडगावकर, तुकोबाराय, बहिणाबाई, एकनाथ महाराज असे कितीतरी संत हे शेख मोहम्मद बाबांना मानत होते. शेख मोहम्मद बाबा जन्माने मुसलमान होते, पण त्यांच्याविषयी वारकरी परंपरा मात्र अत्यंत आदराने बोलते, आदराने त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे
वारकरी परंपरेत मुस्लिम संतही आहेत. तुकोबरायांचे एक चाहते अनगड शाह बाबा फकीर हे जन्माने मुसलमान होते, पण ते वारकरी परंपरेतले संत होते. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर बाबा महाराज सातारकर हे आपल्याला नाव माहिती आहे. त्यांचे आजोबा दादा महाराज सातारकर यांचे एक शिष्य होते वजीर खान नावाचे. हे वजीर खान नावाचे शिष्य त्यांना दादा महाराज सातारकर बादशाह म्हणायचे. तर या बादशाहनी तुकोबरायांची गाथा लिहिलेली आहे, हाताने लिहिलेली आहे. 3 इंच उंचीचं एक अक्षर आहे आणि अत्यंत सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिलेली ही भव्य गाथा आजही सातारकरांच्या पूजेमध्ये आहे. म्हणजे एका मुस्लिम वारकऱ्यांनी लिहिलेली गाथा सातारकरांसारख्या वारकऱ्यांच्या घरामध्ये पुजली जाते. हा वारकरी परंपरेचा मोठेपणा आहे. ही वारकरी परंपरेची विचारसरणी आहे. म्हणजे समतेचा विचार वारकरी संतांनी मांडलेला आहे. जातीभेदाच्या विरोधात, लिंगभेदाच्या विरोधामध्ये आणि धर्मभेदाच्या विरोधामध्ये सर्वसमावेशक विचार वारकरी परंपरेने दिलेले आहे. तसाच वारकरी परंपरेचा आणखी एक विचार म्हणजे स्वातंत्र्य या मूल्याचा विचार आपल्याला म्हणता येईल. चिकित्सा, धर्माची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य, धर्माच्या कर्मकांडाची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य, धर्माच्या ग्रंथाची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य, धर्माच्या मुखंडांची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य हे संतांनी त्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की मान्य केलेलं आहे. आणि म्हणून संतांनी धर्माची चिकित्सा केली, धर्माच्या ग्रंथांची चिकित्सा केली. आता धर्माचा ग्रंथ कुठला होता तर वेद होता. आता वेदाची कशी चिकित्सा संतांनी केली तर संतांनी सांगितलं की वेद हा दोषी आहे. का दोषी आहे तर वेदाचा अधिकार स्त्रियांना, शूद्रांना आणि अतिशूद्रांना नाही, तो फक्त उच्च वर्णातल्या पुरुषांना आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही, जो लागला काणी तीही वर्णांच्याची. म्हणजे वेद संपन्न आहे पण तो कंजूष आहे. का कंजूष आहे? कारण तो फक्त 3 वर्णातल्या पुरुषांच्या काणी लागलेला आहे, स्त्रियांच्या आणि शूद्रांच्या काणी लागलेला नाही. त्यांच्यापासून तर तो अबोला धरून ठेवलेला आहे. वेद बहुकृपण झाला, 3ही वर्णाचे काणी लागला, स्त्री शूद्राशी अबोला धरूनी ठेला अद्यापी. म्हणजे वेदाचा जो दोष आहे की तो फक्त उच्च वर्णातल्या पुरुषांना त्याचा अधिकार आहे, याच्या उलट स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना त्याचा अधिकार नाहीये. त्याच्याबद्दल वेदासारख्या धर्मग्रंथाची चिकित्सा संतांनी केलेली आहे आणि ते नाकारलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की वेद आम्हावरी रुसून या गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. वेद आमच्यावर रुसून गेला पण त्याचा जो बाप आहे त्याला आम्ही कंठी धरलेलं आहे. म्हणजे भगवंताचं नाव आम्ही कंठामध्ये धारण केलेलं आहे. त्याच्यामुळं वेदांची चिकित्सा केली, वेदमंत्राची चिकित्सा केली, वेदाच्या अधिकार भेदाची चिकित्सा संतांनी केली. जशी वेदाची चिकित्सा केली तशी धर्माच्या कर्मकांडाची चिकित्सा केली. धर्माचं कर्मकांड कुठलं आहे वैदिक धर्माचं तर ते यज्ञ आहे. संतांनी यज्ञ सुद्धा नाकारली. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. यज्ञ याग सगळे वारकरी परंपरेने नाकारलेले आहेत. का यज्ञ नाकारलेले आहेत? कारण यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा होते. तोंड धरुणी मेंढा मारा म्हणती ब्राह्मण यज्ञ करा. त्या काळातले ब्राह्मण लोक हे वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंच्या कत्तली करत होते आणि त्याचा यज्ञाचा प्रसाद म्हणून त्याचं वाटप करून ते खात होते. म्हणून वारकरी संतांनी ह्या यज्ञाला विरोध केला, यज्ञामधल्या हिंसेला विरोध केला आणि संतांनी सांगितलं की या प्रकारचे हिंसक यज्ञ यागादी कर्मकांड हे आम्हाला मंजूर नाही. संतांनी सगळ्याच प्रकारच्या कर्मकांडाच्या अवडंबराला नकार दिला आणि त्यांनी निर्मळ भक्तीचा संदेश दिला. भक्तिप्रेमाने भगवंताजवळ पोहोचता येतं हे त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या अभंगातनं सांगितलं आणि स्वतः सुद्धा त्यांनी या प्रकारचे कर्मकांड करण्याचा आग्रह कधी धरला नाही. ते भक्तीच्या भूमिकेमध्ये होते. भगवंताच्या जवळ जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज नाही. आपण त्या भगवंताच्या जवळ पोहोचावं आणि ते भक्तीच्या बळावरच पोहोचणं शक्य आहे, अशा प्रकारचा विचार संतांनी मांडला. म्हणून त्यांनी कर्मकांड नाकारलं, ज्ञानाचा महिमा नाकारला आणि भावभक्तीचा महिमा वारंवार आपल्या अभंगामध्ये सांगितला. भक्तिप्रेमाविड ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. त्याच्यामुळे चिकित्सेचा विचार मांडला, प्रेमाचा विचार मांडला, बंधुतेचा विचार मांडला. बंधुतेचा विचार, प्रेमाचा विचार कसा मांडला तर तुकोबारांनी सरळ सांगितलं, जे कारंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. जो रजल्या गांजलींची सेवा करतो त्यांना आपल्या जवळचं म्हणतो तो खरा साधू, बाकी कोण नाही साधू. म्हणून एकनाथ महाराजांनी काशीवरनं रामेश्वरला जाताना जे पाणी आणलं होतं कावडीमध्ये भरून, की जे काशीतल्या गंगेतनं आणायचं आणि रामेश्वर मधल्या दक्षिण समुद्रात ओतायचं, दक्षिण समुद्रातलं घ्यायचं आणि ते काशीला जाऊन गंगेमध्ये ओतायचं कावडीमध्ये, तर याला कापडी लोक म्हणतात. तर हा कर्मकांडाचा प्रकार त्यावेळेला रूढ झाला होता. पण नातानी काय केलं, गंगेतलं पाणी आणलं आणि ते एका गाढवाला पाजलं. हा दयाभाव आहे, हा प्रेमभाव आहे. आणखी आपल्याला काय उदाहरण देता येईल? आणखी आपल्याला
तुकाराम महाराजांचंच उदाहरण देता येईल की तुकाराम महाराजांनी स्वतःची कर्जखतं पाण्यामध्ये बुडवली आणि लोकांना कर्जमुक्त केलं. लोकांसाठी स्वतःची कर्जखतं पाण्यामध्ये बुडवणारे तुकाराम महाराज हे भारताच्या इतिहासामधले कदाचित पहिले असे असावेत. तर म्हणजे दयेने वागलं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे, बंधुतेने वागलं पाहिजे, एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, अशा प्रकारचा विचार संतांनी मांडलेला आहे. म्हणून संविधानिक मूल्यविचार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बीजरूपाने वारकरी संतांनी हा विचार मांडलेला होता असं आपल्याला दिसतं. आता ही जी मी काही सगळी मांडणी केलेली आहे, या मांडणीचा गोषवार आणि तपशीलवार मांडणी मी अलीकडच्या काळात माझं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, होय होय वारकरी या नावाने. या पुस्तकामध्ये मी ही मांडणी केलेली आहे. जवळपास 400 पानांचं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये मी 10 प्रकरणांच्या मधनं हा मूल्यविचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामधली 10 प्रकरणं जी आहेत त्याच्यातलं पहिलं प्रकरण हे वेदाधिकाराचे. वेदाच्या अधिकाराच्या भेदाच्या संदर्भानं मी आता तुम्हाला सांगितलं तर त्याचा एक तपशीलवार आढावा, वेदोक्त चळवळ, शाहू महाराज, आर्य समाज, महात्मा फुल्यांची वेदाविषयीची भूमिका, वारकरी परंपरेत झालेले वेदोक्त संघर्ष, वासुदेव महाराज देहूकरांचा संघर्ष, तुकोबारायांचा संघर्ष, असं सगळं मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर संतांचे आंतरजातीय सहभोजन नावाचं एक प्रकरण घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये संतांनी आंतरजातीय सहभोजन कसं केलं, महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय सहभोजनाच्या कोणकोणत्या चळवळी झाल्या आणि त्याच्यात वारकरी संतांच्या प्रेरणेचा काय रोल होता याच्याविषयी सगळी मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायातल्या संतांनी अस्पृश्यतेच्या विरोधात केलेलं बंड, याच्याविषयी मी अस्पृश्यता निवारण आणि वारकरी संप्रदाय असा लेख लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ब्राह्मण वर्चस्वाला विरोध असं एक प्रकरण आहे. स्त्री पुरुष समतेच्या संदर्भाने स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास असं एक प्रकरण आहे. सहभावाचा दुवा, याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, महानुभाव या सगळ्या परंपरेच्या संदर्भानं वारकरी संप्रदायाच्या काय भूमिका होत्या, त्यांच्याशी कसं नातं होतं याची मांडणी केलेली आहे. वेद केले फोल, याच्यामध्ये संतांनी केलेली वेदाची चिकित्सा मांडलेली आहे. कर्मकांडाच्या चिकित्सेमध्ये संतांनी कर्मकांडाची कशी चिकित्सा केली याची मांडणी केलेली आहे. धर्मपीठाचा सामना नावाचं प्रकरण आहे, याच्यामध्ये संतांना वेगवेगळ्या धर्मपीठासमोर का जावं लागलं, कोणते आरोप त्यांच्यावरती होते, त्याचे निकाल काय लागले, तो काळ कोणता होता, त्या काळामध्ये कोणत्या धर्मशास्त्राची अंमलबजावणी होत होती, अशी सगळी मांडणी केलेली आहे. आणि शेवटचं प्रकरण आद्य शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाची चिकित्सा, ज्याच्यामध्ये आद्य शंकराचार्यांचं तत्वज्ञान आणि संतांचं तत्वज्ञान या दोघांच्या आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये असलेला फरक याची मांडणी मी आद्य शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाची चिकित्सा या प्रकरणामध्ये केलेली आहे. याच्यामध्ये पंढरपूरच्या मंदिरात दलितांचा प्रवेश कसा झाला, आळंदीच्या मंदिरामध्ये दलितांचा प्रवेश कसा झाला, देहूच्या मंदिरामध्ये दलितांचा प्रवेश कसा झाला, ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक समाज यांचा आणि वारकरी संप्रदायाचं काय नातं होतं, अशी सगळी मांडणी विस्ताराने केलेली आहे. आणि संविधानिक मूल्यविचार आणि संत विचार याची एकत्रित मांडणी करणारा हा 400 पानांचा ग्रंथ मी आत्ता लिहिलेला आहे. 17 सप्टेंबरला 2 महिन्यांपूर्वी त्याचं प्रकाशन झालं. त्याच्यामध्ये मोठी संदर्भ सूची दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणातल्या प्रत्येक मांडणीला मी पुरावे दिलेले आहेत, संदर्भ दिलेले आहेत. व्यक्तिनाम सूची दिलेली आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कालखंडातल्या, वेगवेगळ्या स्तरातल्या, वेगवेगळ्या भागातल्या, वेगवेगळ्या विचारसरणीच्या व्यक्तींचे उल्लेख जे पुस्तकात आलेले आहेत ते कोणत्या पानांवर आलेले आहेत याची एक व्यक्तिनाम सूची दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर संतनाम सूची दिलेली आहे. त्याच्यानंतर परिशिष्ट दिलेली आहे. आणि हार्डबाउंड पुस्तक आहे. रणधीर शिंदे सरांची याला प्रस्तावना आहे आणि शांताराम बापू पंदेरे यांचा या पुस्तकाला अभिप्राय आहे. पुस्तकाला प्रतिसाद चांगला आहे, तर आपण देखील ते पुस्तक घ्यावं आणि पुस्तक वाचून अभिप्राय कळवावा अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतोय. आदरणीय अशोक हृदय मानव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरनं मला ही मांडणी करण्यासाठी आमंत्रित केलं. आमच्याकडे मतदान चालू आहे आणि आता ते काही काळात संपेल असं दिसतंय आणि उमेदवार निवडून येण्याच्या पूर्वीच फटाक्यांचा सगळा माहोल सुरू आहे, हे आपण ऐकत असाल. तर लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाहीचा विचार हा एका अर्थाने संतांनीच अगोदर मांडलेला होता. विठ्ठलरामजी शिंदे महाराष्ट्रातले मोठे समाजसुधारक होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकशाहीचा विचार
हा संतांचा विचार आहे. लोकसत्तात्मक, वारकरी पंथातली लोकसत्तात्मकता असा त्यांचा शब्द आहे. वारकरी परंपरा ही लोकशाहीच्या विचारांवर आधारलेली आहे आणि आज हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्या दिवशी मला संतांच्या विषयावरती बोलण्याची संधी मिळते. ही आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे, सन्मानाची गोष्ट आहे. मी फक्त शेवटी आपल्याला एक सांगतो आणि मी याच्या शेवटाकडे येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि त्यांच्यावर वारकरी संतांचा खूप मोठा प्रभाव होता. लहानपणी त्यांचे वडील हे कबीरपंथी आणि आजोबा रामानंदी पंथी होते. त्याच्यामुळे त्यांच्या घरात कबीरांचा, रामानंदांचा विचार रुजलेलाच होता आणि संतांच्या सगळ्या वाङ्मयाचं त्यांनी व्यवस्थित वाचन केलेलं होतं. त्यांनी संतांबद्दल काय म्हटलेलं हे सांगतो. ॲनिलेशन ऑफ कास्ट नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात की कोणतीही क्रांती होण्यासाठी, राजकीय क्रांती होण्यासाठी सामाजिक क्रांतीची गरज असते आणि मग त्याच्यासाठी जगभरातल्या वेगवेगळ्या क्रांत्यांची उदाहरणं देतात. म्हणजे उदाहरणार्थ केमाल पाशाचं उदाहरण देतात. केमाल पाशांच्या अगोदर तिकडे काही सुधारणा झाल्या आणि मग राज्यक्रांती झाली. म्हणजे जगभरातली अशी अनेक उदाहरणं इंग्लंडमधलं दिलेलं आहे. आणि मग भारतातली 3 उदाहरणं दिलेली आहेत की बौद्धांनी सामाजिक क्रांती केली म्हणून मौर्यांची राजकीय क्रांती झाली, शिखांनी सामाजिक क्रांती केली म्हणून शिखांची राज्यक्रांती झाली. तसंच त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांनी सामाजिक क्रांती केली, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती केली. म्हणजे वारकरी संतांचा विचार हा क्रांतीला पूरक असलेला विचार आहे, क्रांतिकारी विचार आहे, असं स्वतः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. याच्यावरूनच आपल्याला वारकरी संतांचा मूल्यविचार हा संविधानिक मूल्यविचारांना पूरक होता असं म्हणता येईल. फुले शाहू आंबेडकर हा महाराष्ट्राचा समाज आहे. त्या 3ही समाज सुधारकांवरती वारकरी संतांचा खूप मोठा प्रभाव होता. त्याची मांडणी मी अन्यत्र केलेली आहे, या होय होय वारकरी नावाच्या ग्रंथामध्ये केलेली आहे. तर मला या लोकशाहीच्या उत्सवा दिवशी 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी संतांच्या विषयावरती बोलता आलं, त्याबद्दल मी अशोक हृदय मानव यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.